राम राम मंडळी, मराठी अकॅडमीमध्ये स्वागत. मित्रांनो, खूप दिवसांनी आपली भेट होती मला माहिती आहे. आणि जरा थांब रे भाई, विषय क्या बात है. आजचा आजचा विषय मुलं मुलींमध्ये काय बघतात. चला बघून घेऊ काय नक्की मुलं मुलींमध्ये काय बघतात. मुलींमध्ये एक बघतात त्यांचा स्वभाव बघतात आणि त्यानंतर त्यांचा जो ॲटिट्यूड असतो तो बघतात. मुलं मुलींमध्ये लुक्स बघतात आणि मला असं वाटतं डिपेंड करतं मुलगा कसा आहे आणि मुलगी कशी आहे. ब्युटिफुलनेस बघतात, ते कशी दिसते बघतात, फिगर बघतात. फिगर काय नाही दिसण्यावर डिपेंड पोरगी काय कशी आहे. कंबर बघतात. अब ये तो क्या सबको पता है, सामने से जाती है तो क्या देखते हैं, पीछे से जाती है तो क्या देखते हैं. फिगर बरोबर. तुमचं सांग, तू काय बघतो. फिगर 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 बघणार. फिगर म्हणजे काय. फिगर मध्ये काय. अरे शेप काय, कुठला शेप. वरून खाली वरून खाल. मी लुक बघेन खरं म्हणायचं तर. लुक बघेन. हा मैं आके देखता हूँ, स्माइल देखता हूँ, फिर कैसे चल के आ रही है वो देखता हूँ. फिगर बघल, तोंड बघल. अजून काय अशा वेगळ्या गोष्टी ज्या आता इथे बोलू शकत नाही. हा, त्या पण बघल. अशी कुठली 3 अट्रॅक्शन्स आहेत जी तू त्यांना प्रेफरन्स देतो की या 3 अट्रॅक्शन मुळे मुलींकडे जास्त बघितलं जातं. पहिले फेस and the figure first, second होट, केस आणि अट्रॅक्शन बास. मग तिचा स्वभाव आहे. स्वभाव नाही, त्याला काहीतरी वेगळं म्हणायचं आहे. जे मोठे मोठे वाटलेले असतात, ती दिसायला सुंदर आहे. चेहरा बघेल, फेस कशी दिसते, लुक्स वाईज फेस. मेन जे आहे ते सौंदर्यच बघेल. ओके, आता मी काही स्त्रियांची नावं घेणार आहेत भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या कुठल्याही. तर त्यांची नावं घेतल्यावर त्या कोण आहेत हे तुला पटपट सांगायचं. दीपिका पादुकोण. हॉट हिरोईन. लुक्स गॉर्जियस, लंबी है, सेक्सी है, मूवीज में एक्टिंग देख लो, लाइक परफेक्ट. सनी लिओन माहिती आहे कोण. मला माहिती आहे, तिचा BF आहे. पॉर्न आर्टिस्ट. बोल्ड हिरोईन. बोल्ड हिरोईन. सानिया मिर्झा. टेनिस कोर्ट मध्ये हिरोईन आहे. वेल प्लेअर. अच्छा, दुसरे राखी सावंत. कमेंट नाही करना यार. आयटम गर्ल. राखी सावंत म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की जे कुणालाही भारी पडेल. श्रेया घोषाल. श्रेया घोषाल नाईस सिंगर. इन्स्पिरेशन. PV सिंधू. PV सिंधू नाही माहिती. फेमस आहे, सगळ्यांपेक्षा फेमस आहे. शी इज अ बॅडमिंटन प्लेअर. दीपा कर्मकर. सॉरी नाही माहीत. शी इज ऐकलंय नाव. आय थिंक नॉवेलिस्ट. रायटर आय थिंक. दीपा कर्मकर कौन है. कृष्णा पाटील. सॉरी नाही माहीत. नो, डोंट नो, सॉरी. डायरेक्टर आहे. कृष्णा पाटील डायरेक्टर. दीपिका कुमारी. दीपिका कुमारी नाव ऐकले पण तसं काय एवढं आठवत नाही. वीणा पाटील. मराठी चित्रपट मधले हिरोईन. वीणा पाटील. वीणा पटेल माहितीच नाही. मित्रा, आत्ता मी तुला ज्या ज्या महिलांची नावं सांगितली, ज्या ज्या महिला सौंदर्यवान आहेत त्या महिला आपल्याला लगेच लक्षात आल्या. पण ज्या महिलांचं कर्तृत्व आहे अशा महिला आपल्याला लक्षात यायला थोडं अवघड गेलं. तर जेव्हा कधी असं होतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण महिलांकडे फक्त बाह्य स्वरूपाने बघितलं जातं महिलांकडे, पण त्यांच्या अंतर्मनात किंवा त्यांचं आतलं सौंदर्य आणि त्यांचं कर्तृत्व आपण बघत नाही. आपण सगळेच ह्या गोष्टी बघत असतो, दुसरी बाजू नाण्याची आपण बघत नाही. तर महिलांकडे बघण्याचा बाह्य दृष्टिकोन बदलून आपण थोडं महिलांकडे एक शक्ती म्हणून आणि एक कर्तृत्व म्हणून बघू शकू. याच्यासाठी तुम्ही काय सांगा. दररोज जे काही आपण TV वर बघतो, न्यूजवर बघतो, या क्वचित घडणाऱ्या, मी एवढंच इथं सांगू इच्छितो, 100 मध्ये एखाद्या 2 ज्या घटना घडतात, ठीक आहे, तर माणसाने त्या 2 घटनांकडेच आकसित बुद्धीने न बघता बाकीच्या 98% महिलांच्या पण ज्या चांगल्या न्यूज वगैरे इन्स्पायरेशनल जे काही गोष्टी असतात तर त्या बघितल्या गेल्या पाहिजेत. कसं आपल्या बी घरामध्ये आई बहिणी असतात, त्या जसं आपण त्यांना बघतो तसं बघा. हा, जी गोष्टी आवडते, जी गोष्टीवर आपण प्रेम करतो त्या गोष्टीबद्दल थोडं इंडिपेंडेंट वेगळा विचार केला तर त्याबद्दल काही वाद नाही. पण त्याच्या पुढे जाऊन, सौंदर्याच्या पुढे जाऊन एक त्याला काय म्हणतात, लस्ट नावाचा जो प्रकार असतो
त्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे माणसानं. एक तर ॲडव्हर्टिजमेंट न्यूजपेपरमध्ये जे सेलिब्रिटीजचे ॲडव्हर्टाईज असतात ते फ्रंट पेजवर असतात, पण जे आपल्या देशासाठी जे करतात किंवा सैनिक किंवा तुम्ही आपले जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांच्या कधीच नसतात. ते एकतर मध्ये असे किंवा लास्टला असते पेपरच्या, ती त्यांनी डिस्क्राईब मोठ्या पेजवर करायला पाहिजे ना. उद्या आपल्या आई बहिणीवर पण कोण पण असं नजर ठेवतात, काही पण बोलतात, पण तेव्हा आपण पण असं आपण बघितलं की आपल्याला पण असंच वाटतं की आम्ही पण असं केलं तुला, आता आमच्या आई बहिणीवर एवढं लक्ष येतं. हे तर आधीपासूनच चालू आहे की पोरींबद्दल कसे विचार आहेत काय तेच आजपासून चालू होत राहिलंय. तर जेवढं आपण आता बदलू तेवढं पुढचा काळ बदलेल. बदल हा आपल्यापासून होत असतो, त्यामुळे प्रत्येकाने विचार आपले बदलायला हवेत. आपले विचार बदलल्यानंतर आपण आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग्सच्या लोकांचे विचार सुद्धा बदलू शकू. तर सुरुवात मला वाटतं ही कुठं ना कुठं आपल्या स्वतःपासून व्हायला हवी. तर गाईज बघितलं ना, मुलींना बाह्य सौंदर्यावरून आपण जज करतो, त्यांनी कसं वागावं हेही आपणच ठरवतो, पण त्यांचं त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी कर्तृत्व आहे आणि अंतर्मन त्याच्याकडे मात्र आपण थोडंसं पण दुर्लक्ष करतो. मुलींना छान दिसायला आवडतंच, पण सौंदर्याच्या व्यतिरिक्तही त्यांचं एक जग असतं. तर आम्हाला आमच्या बाह्य सौंदर्यावरून जज करू नका आणि आमची ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या विषयावरची जर का तुमची काही मतं असतील तर नक्की आम्हाला सांगा आणि इथून पुढे नक्कीच सगळेजण मिळून स्त्रियांची रिस्पेक्ट करा.